अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। तर आजचा विषय आपला बघा कुंकुमार्चन। कुंकुमार्चन हे आपण करत असतो, दर पौर्णिमेला करत असतो बरोबर। पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला सांगेल काही विविध पद्धती असतात आणि शास्त्रशुद्ध जर पद्धत म्हटली, शास्त्रोक्त पद्धत जर म्हटली ती खूप आगळी वेगळी आहे। तर तुम्हाला सांगेल ज्यांना कुणाला आर्थिक प्रॉब्लेम हा असेल, खूप प्रमाणात जास्तचा म्हणजे खूप मेहनत करत आहे, खूप काही गोष्टी होत आहेत आयुष्यात घडत आहेत, पैसा खूप येतो पण तो पैसा टिकतच नाहीये, दवाखाना चालू आहे, सारखा दवाखान्यात पैसे जात आहेत किंवा एवढा पगार असतो, खूप पगार पण असतो जेवढा आपल्याला लागत असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने पगार राहतो आपल्याला, किंवा पैसे घरात येत असतात बरोबर। व्यवसाय असो, धंदा असो, काही असो, पण ते आपल्याला महिना संपला ना लगेच पैसे संपत असतात, किंवा कर्ज बाजारीपणा जास्तीचा असेल, कर्ज खूप झालेला आहे, आपण खूप मेहनत करत आहे, 2-3 वर्ष झाले सारखं तेच रडगरानं बोलतो ना आपण की अजून होतच नाहीये, किंवा पैशाला पैसा जात आहे, व्याज देतोय, अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तर तुम्हाला सांगेल शास्त्रोक्त पद्धतीने कुंकुमार्चन हे करावं। आता हे त्यांनीच करावं का ज्यांच्यावरती कर्ज आहे, किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी, किंवा या गोष्टींसाठी। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला श्रीयंत्राची स्थापना आपण घरात करत असतो, त्यापासून आपल्याला विविध प्रकारचे लाभ होत असतात। तर पैशासाठीच नाही किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठीच नाही, तर आपल्या घरात सुख शांती नांदायला पाहिजे, यासाठी सुद्धा आपण कुंकुमार्चन हा विधी करायला पाहिजे आपल्या घरात। तर आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कोणत्या पद्धतीने आपण करायचं आहे, तसंच तुम्हाला सांगेल की कमलात्मक मंत्र हा लावून जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर तुमच्या घरात बराच पटीने फरक जाणवेल। कमलात्मक मंत्र हा माता लक्ष्मीला अतिप्रिय असतो। श्री सुक्ताच्या प्रत्येक ओळीला संपुट लावून आपण कमलात्मक मंत्राचं संपुट लावायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे। आता ते कसं करावं ते देखील मी तुम्हाला सांगेन। तसंच आपला गुरु मंत्र जो आहे श्री स्वामी समर्थ याचं देखील संपुट लावायचं आहे। म्हणजेच आपलं काय तर श्री स्वामी समर्थ आणि कमलात्मक मंत्र हे 2 मंत्र एका ओळीला संपुट लावायचं आहे त्याचं। आता ते मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे कशा पद्धतीने आपण पूजा करू शकतो। पण तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर महिन्यात 1 वेळाच करा। मी जास्तीचे बोलणार नाही तुम्हाला, एका महिन्यामध्ये 1 वेळा तुम्ही अशा पद्धतीने सेवा करा। दर महिन्याला पौर्णिमा येत असते, पौर्णिमेच्या दिवशी हमखास म्हणजे आपलं दुसरे कामं राहिले तरी चालतील, दुसऱ्या सेवा राहिल्या तरी चालतील, पण महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल आर्थिक पैशांचा या बाबतीत प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सांगेल कुंकुमार्चन हा विधी अशा पद्धतीनेच करा असं मी तुम्हाला सांगेल। श्री सुक्त 1 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही म्हणू शकता, जास्तीचा प्रॉब्लेम असेल तर 16 वेळा तुम्ही या पद्धतीने कुंकुमार्चन करा तरी देखील चालेल। कसं असं सांगू का, जेवढे प्रॉब्लेम जास्त तेवढी सेवा पण आपण जास्त पद्धतीने म्हणजे जास्त पटीने करायला पाहिजे असं मला वाटतं। जास्त चार्जिंग होईल श्रीयंत्र आणि तेव्हा आपल्याला लाभ मिळतो। आता तुम्ही बोलत आहे श्रीयंत्र नाहीये माझ्याकडे आणि श्रीयंत्रावरच आपण सेवा करायची आहे का? जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला सांगेल माता लक्ष्मीची जर मूर्ती तुमच्या घरात असेल, देवघरामध्ये असेल, तर त्यावर देखील तुम्ही ही सेवा करू शकतात। फक्त तुम्हाला सांगेल जर माता लक्ष्मीची मूर्ती देखील, आता एक पण घर असं नसेल की माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तुमच्याकडे, तर नक्कीच असेल फोटोवर केलं अगदी तरी देखील चालेल, नसेलच तर कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल त्यावर देखील तुम्हाला करायचं आहे। मात्र कुलदेवीच्या वरती आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा आपलं 99 मंत्राचं संपुट आपल्याला लावायचं आहे, किंवा 99 मंत्राने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। मात्र पद्धत हीच ठेवायची आहे, संकल्पयुक्त संकल्प करून मग आपल्याला सेवा करायची आहे। आता पुढे आपण सेवा बघूया, नंतर तुमच्यासोबत बोलते। आता शास्त्रोक्त पद्धतीने जर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे श्रीयंत्र, त्यानंतर फुलं लागतील, फळी प्यायला लागेल, आचमनसाठी कुंकुमार्चनसाठी कुंकू हा असतो हा वेगळा लागेल, आपला पूजेसाठी हळदी कुंकू हे वेगळं लागत असतं, 1 डिश लागेल आपण जेव्हा संकल्प करतो किंवा आचमन करतो तेव्हा, आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। 1 पाट घ्या, पाटावरती 1 लाल वस्त्र टाका, त्यानंतर तामणामध्ये तांदूळ घ्या, तांदुळांच्या वरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे। श्रीयंत्र ठेवल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं। तर आपण सुरुवात करूया आता पूजेला आपण सुरुवात करूया। तर तुम्हाला जसं मी सांगितलं आपल्याला साहित्य एवढं लागणार आहे। तर प्रथम एका ताटावर आपल्याला चौरंग जो असेल किंवा ताट असेल लाल वस्त्र अंथरून घ्यायचं, या प्रकारे पूजा मांडणी मांडून ठेवायची। त्यानंतर आपल्याला
स्वतःला तिळक लावायचा आहे, म्हणजेच हळदी कुंकू. स्त्रिया असतील तर त्यांनी हळदी कुंकू आपल्या कपाळी लावा, पुरुष असतील तर त्यांनी अष्टगंध लावायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवेत सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आचमन करणे म्हणजेच उजव्या हातावर डाव्या हाताने एक पळी पाणी घेऊन ते प्राशन करावे. आता पुढचे 3 मंत्र म्हणणार आहे तोपर्यंत आपण पाणी प्राशन करावे आणि चौथ्या मंत्राला पाणी जे असतं ते ताम्हणात हातावरून सोडावे. ओम श्री महाकाली काये नमः. ओम श्री महालक्ष्मीये नमः. ओम श्री महासरस्वते नमः. नंतर चौथ्या नावाला हातावरून पाणी ताम्हणात सोडावं. ओम श्री राजेश्वरीये नमः. आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगः असे म्हणावे. पुढे आता श्रीयंत्राची पंचोपचार आपल्याला सगळ्यात आधी पूजा करायची आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. श्री अलंकारार्थे अक्षदां समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. हरिद्राणां कुंकुम समर्पयामि. हळदी कुंकू व्हायचं आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. पुष्पं समर्पयामि. पुष्प व्हायचं आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो दीपं समर्पयामि. आता दिवा ओवाळायचा आहे. या प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आधी कुंकुमार्चनच्या आधी. नंतर आपल्याला श्रीयंत्राला नैवेद्य दाखवायचा आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. नैवेद्यम समर्पयामि. आपल्याला आता कुठलाही गोड पदार्थ जो असेल तो आपल्याला दाखवायचा आहे. खडीसाखर, गूळ किंवा खीर, काही तुम्हाला जो वेळ असेल त्या प्रकारे तुम्ही नैवेद्याला बनवू शकता. ओम तत्सत भर्गो देवसुदिनी. आता कुंकुमार्चन करूयात. कुंकुमार्चन करत असताना आपण हे बघा, देवी अष्टोत्तर शत नामावली जर तुमच्याकडे असेल तर त्या नावाने सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. 108 नावं जे असतात ते तुम्ही गुगलवरून स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा असतात पुस्तकं मिळत असतात, छोटे छोटे ग्रंथ जे 108 नावांचे असतात देवीचे, ते तुम्ही आणू शकतात. तर सगळ्यात आधी सांगेन, कुंकुमार्चन करायला मधले जे 3 बोट असतात ते आपल्याला वापरायचे असतात श्रीयंत्राला. आणि कुलदेवीला 5ही बोट चालतात, 3ही बोट चालतात. फक्त श्रीयंत्राला आपण कुंकुमार्चन करत असताना हे 3 बोट यूज करायचे आहेत. आता देवीचं नाव घेऊ आपण. हातात कुंकू घ्यायचा. ओम श्रीम श्री महामाये नमः आणि कुंकू व्हायचं आहे. नमः म्हटल्याबरोबर किंवा नमो नमः म्हटल्यानंतर कुंकू व्हायचं आहे. ओम श्रीम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीम श्री महावाण्ये नमः. ओम श्रीम श्री महादेव्ये नमः. या प्रकारे 108 नाव जे देवीचे असतात त्याला आपण कुंकुमार्चन करू शकतो. आता दुसरं म्हणजे श्री सूक्त. जसं मी तुम्हाला बोलली, कमलात्मक मंत्र जो आहे तो लावून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. अति प्रभावी अशी सेवा असेल तर तुम्हाला सांगेल कमलात्मक मंत्र लावून तुम्ही कुंकुमार्चन करून बघा, नक्की फरक तुम्हाला जाणवेल. आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्यांना कोणाला लक्ष्मी स्थिर राहत नसेल, अशा खूप अडचणी येत असतील, तर त्यांच्यासाठी नक्कीच ही प्रभावी जी कुंकुमार्चनची सेवा आहे ती ठरेल. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करा असं सांगेल. तर आता श्री सूक्त जे असतं त्याला संपुट कसं लावायचं आहे कमलात्मक मंत्राचं ते आपण बघूयात. आता कुंकू घ्यायचा. प्रत्येक ओळीला एक ओळीला आपल्याला गुरुमंत्र आणि कमलात्मक मंत्र लावायचा आहे. आता गुरुमंत्र आपला श्री स्वामी समर्थ आहे तो लावायचा आहे आणि कमलात्मक मंत्र देखील लावायचा आहे. हरि ओम हिरण्यवर्णं हरिणीं सुवर्ण रजत स्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. तामह आह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं
यस्यं हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषाणहम्। श्री स्वामी समर्थ। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। अश्वपूर्वारतमद्यम् अस्तिनादं प्रबोधिनीं श्रियं देवीमुपह हवै श्रियं देवी जुषताम्। श्री स्वामी समर्थ। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। खूप प्रभावी अशी सेवा आहे। नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने कुंकू वाचन करा। त्यानंतर तुम्हाला सांगेल 16 ओळी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे तर तुम्ही 16 वेळा म्हणा 16व्या ओळीपर्यंत। आणि 16व्या वेळेस जेव्हा आपण कुंकू वाचन करत असतो तेव्हा मात्र जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो तेव्हा हात जोडून बसायचं आणि फलश्रुती म्हणायची आहे। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की ताई श्री सूक्त कुठपर्यंत आहे, तर तुम्हाला दाखवेल मी आता। श्री सूक्त 16 ओळींचं असतं बघा, 16 ओळींचं असतं आणि त्यानंतर फलश्रुती दिली जाते। पद्मानने पद्मवरू पद्माक्षी पद्म संभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सख्य मलभाम्यहम, ही फलश्रुती आहे। तेव्हा आपण हात जोडून बसायचं आहे। या प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। यानंतर श्रीयंत्र जे असेल ते आपण लगेचच उचलू शकतो किंवा तुम्हाला जर राहू द्यायचे रात्रभर राहू देऊ शकतात किंवा दिवसभरात राहू देऊ शकतात, थोड्या वेळापर्यंत राहू देऊ शकतात किंवा बाहेर जायचं असेल काही काम असेल तर लगेच देखील तुम्ही श्रीयंत्र उचलू शकतात। हा कुंकू वेगळा वाटीत म्हणजे डब्बी करा, एका डब्बीत ठेवा। जो कुंकुमार्चन केलेला असेल आपल्या रोजच्या जे आपण पूजा करत असतो त्या कुंकूमध्ये टाकू नका। हा कुंकू वेगळा ठेवायचा। आपण शुभ कार्यासाठी किंवा नोकरीसाठी जॉबसाठी घर बघण्यासाठी कोणत्या तरी कामासाठी चाललोय, चांगल्या कामासाठी परीक्षांसाठी मुलं जातात तेव्हा हा जो कुंकुमार्चन केलेला कुंकू असतो हा वापरायचा। नेहमी कपाळी लावायचं सगळ्यांनी, घरातल्यांनी सगळ्यांनी आपण कपाळी लावू शकतो। हळदी कुंकू आपण महिला लावत असतो दररोज, तेव्हा सुद्धा आपण हा कुंकू वापरू शकतो। फक्त हा देवाला वाहायचा नाही। दुसऱ्यांदा तुम्हाला पौर्णिमेला किंवा केव्हा तरी तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय दुसऱ्या वेळेस, तेव्हा या पद्धतीने हाच कुंकू आपण एका डब्बीत ठेवा आणि तोच कुंकू आपण कुंकुमार्चन करू शकतो की त्या कुंकुवाची जी ताकद असते, जी पावर असते ती अनेक पटीने वाढत असते, डबल 2-3 पटीने वाढत असते। म्हणून हा कुंकू जो असतो हा खूप प्रभावशाली बनत असतो। आपण कुंकुमार्चन केलंय, कुंकुमार्चन केल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर आपण आरती करायची असेल तर देवीची आरती येत असेल तर आरती म्हणू शकतो। धुवून घ्या, पुसून घ्या स्वच्छ। जो नैवेद्य असतो तो आपण ग्रहण करू शकतो सगळे। हा जो श्रीयंत्राची जागा आपल्या देवघरात असते तिथे आपण ठेवू शकतो किंवा देवघरात ठेवल्यानंतर आरती म्हटली तुम्ही तरी देखील चालेल। या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आता कुंकुमार्चन म्हणजेच काय आपलं तर अभिषेक करणं, कुंकवाने अभिषेक करणं। माता लक्ष्मीला कुंकूचा अभिषेक अतिप्रिय असतो, म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच कुंकुमार्चन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करा किंवा यथाशक्ती तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला करा, तुम्हाला रिझल्ट मिळतोच मिळतो। तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची, दर पौर्णिमेला अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे। आता तुम्हाला मासिक धर्म किंवा सूतक या गोष्टी आल्यास तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करा तरी देखील चालेल। फक्त एवढं सांगेल की दर महिन्याला म्हणजे आपण जसा किराणा भरत असतो, दर महिन्याचा एक वेळा किराणा भरतो, त्या प्रकारे दर महिन्याला सत्यनारायण पूजा तर आपण पौर्णिमेला करतच असतो, पण कुंकुमार्चन विधी असा असतो की तो मंगळवार किंवा शुक्रवारी आपण करू शकतो। म्हणून दर महिन्याला आपल्याला असा एकच वेळा करा कुंकुमार्चन, पण करायचाच आहे असं मी तुम्हाला सांगेल। नक्कीच तुमच्या घरामध्ये भरभराटी नांदेल, लक्ष्मी स्थिर राहील आणि नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती मिळत असेल। ज्या ठिकाणी तुम्ही कष्ट करत आहेत, मेहनत करत आहेत, पैसा कमवत आहे पण तो पैसा टिकत नाही तर तिथे कुठेतरी आळा बसेल। म्हणून तुम्हाला सांगते आपले कष्टासोबत अध्यात्म देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि नक्कीच तुम्ही अशा प्रकारे सेवा करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट बघायला मिळतील। नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये। सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते, माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम देते। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।